जय हिंद मित्रांनो, आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 चे भूगोलाचे प्रश्न आज डिस्कस करणार आहोत. तर लेट स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर 66. जोड्या जुळवा. एका साइडनं सूर्य कुल उत्पत्ती आणि त्याचं संशोधन विचारलेलं आहे. तर तेजोमेह परिकल्पना हा कन्सेप्ट आपल्याला लॅपलास यांनी दिलेला आहे. उल्का उत्पत्ती परिकल्पना हा कन्सेप्ट आपल्याला लॉरियन्स, ग्रहकण परिकल्पना मुल्टन आणि भरती कल्पना हा जेम्स जीन्स यांनी दिलेला आहे. तर मित्रांनो, जे तेजोमेह परिकल्पना आहे तो थिअरी ऑफ कॉस्मोगॉनी याचा पार्ट आहे. लॅपलास बद्दल आपण 2017च्या पेपरमध्ये डिस्कस केलेला आहे. तर नेक्स्ट, आणि जेम्स जीन्स यांच्याबद्दल पण प्रश्न आपल्याला 2019 मध्येच पाहायला भेटलेला होता. आता नेक्स्ट प्रश्न पाहूयात आपण. भूखंड वहन सिद्धांताच्या पुष्टीकरणासाठी कोणते पुरावे आहेत? योग्य पर्याय निवडा. तर याचं उत्तर अ आणि क हे दोन ऑप्शन बरोबर आहेत. याच्यामध्ये अजून दोन पुरावे आपण ऍड करून घेऊयात. एक म्हणजे रॉक्स ऑफ सेम एज अक्रॉस ओशन, त्यानंतर ग्लेशियर डिपॉझिट्स. आता जी ही थेरी होती, तर ह्या सिद्धांतानुसार डिस्ट्रीब्यूशन ऑफ ओशन्स अँड कंटिनेंट्स, आणि ही जी थेरी आहे ही दिली होती बाय अल्फ्रेड वेगनर. ओके, नेक्स्ट प्रश्न. आता खालील विधानाचे परीक्षण करा आणि योग्य पर्याय निवडा. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर अ आणि ब हे दोन्ही बरोबर आहेत. मित्रांनो, याच्याबद्दल आपण खूप वेळेस डिस्कस केला आहे, पण आज परत एकदा रिव्हिजन म्हणून आपण पूर्ण पाहूयात. ही आपला जो पार्ट आहे एकदम वरचा, त्याला लिथोस्फिअर, त्यानंतर येतो ऍथनोस्फिअर, इकडे कंटिनंट, इथे ओशन, ओशनच्या नंतरचा भाग येतो तो आहे हा आहे क्रस्ट, त्यानंतर अप्पर मेंटल, त्यानंतर लोअर मेंटल, त्यानंतर अप्पर कोर आणि लोअर कोर. आता याच्यात आपण डिटेल पाहूयात. जो क्रस्ट आहे, तर क्रस्ट हा म्हणजे क्रस्ट मध्ये मेन ना 8 एलिमेंट आहेत. आपल्याला विचारला जाऊ शकतात, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. ऑक्सिजन, त्यानंतर येतं सिलिकॉन, आयर्न, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि ॲल्युमिनियम. त्यानंतर मॅन्टल्स बद्दल लक्षात ठेवा थोडं. तर मॅन्टल एक तर 10 ते 100 किलोमीटर, 10 ते 200 किलोमीटरच्या एरियामध्ये असतो. इथे अप्पर मॅन्टल आणि लोअर मॅन्टल. तर याच्यामध्ये काय येतं, याची डेन्सिटी हायर आहे दॅन क्रस्ट. ओके, क्रस्ट इथं बघितलं. आता क्रस्ट 1 ते 10 किलोमीटर साधारणतः रेंज मध्ये याचं डिस्टन्स असते इथे. आणि क्रस्ट हा आउटर पार्ट ऑफ द अर्थ, आणि त्याचे हे 8 एलिमेंट आपण पाहिलेत आताच. डेन्सिटी हायर दॅन क्रस्ट मेंटलची. आता मेंटलच्या नंतर येतं कोर. तर कोर जवळपास 2900 किलोमीटर डीप असतं, आणि कोरचे दोन पार्ट आहेत, इनर कोर आणि आउटर कोर. तर इनर कोर मध्ये सॉलिड स्टेट मध्ये असतं इनर कोर, आणि आउटर कोर म्हणजे जो वरचा असतो, तर तो असतो लिक्विड मध्ये. ओके, अजून याच्यात काय राहिलं, तर हा एक महत्वाची गोष्ट आहे की आपल्या जी पृथ्वीची रेडियस आहे ना,
ती आहे 6378 किलोमीटर. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन. खालील विधानाची सत्यता तपासा आणि बरोबर कोणते आहे ते बघायचे आहे आपल्याला. तर दख्खनचे पठार हे बेसॉल्ट खडकापासून बनलेले आहे. आणि दुसरा ऑप्शन, दख्खनच्या पठारावरील बेसॉल्ट खडकाची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे झालेल्या लावा संचयाच्या रसाच्या संचयाने झालेली आहे. तर मित्रांनो, हे दोन्ही विधान बरोबर आहेत. आणि डेक्कनचं पठार बेसॉल्ट रॉक, कॉटन, आठवतं का मित्रांनो? कॉटन, रेगूर सॉइल, आपण याच्या आधी 2018 मध्ये 2023च्या पेपरमध्ये याला डिस्कस केलेलं आहे. आणि इवन आपण पुढच्या क्वेश्चन नंबर 74 मध्ये पण याच्याबद्दल थोडं डिस्कस करणार आहोत. आता नेक्स्ट प्रश्न, जोड्या लावा. तर बही बहिर्निर्मित अग्निजन्य खडक, तर याचं उदाहरण आहे ग्राफाइट. अंतर्निर्मित कुंदुराचे खडक, जलजन्य खडक येतं डाईन, आणि रूपांतरित खडक येतं कॉग्नोमरेट. मित्रांनो, बेसिकली खडक काय असतं? तर खडक म्हणजे एक ग्रुप आहे कशाचा? मिनरलचा, हेल्ड टुगेदर बाय केमिकल बॉन्ड. आता खडकाचे ना 3 प्रकार आहेत. ओके, आपण अग्निजन्य खडक म्हणतो, म्हणजेच त्याचे हे बहिर्निर्मित आणि अंतर्निर्मित हे 2 प्रकार आहेत. त्यानंतर जलजन्य आणि रूपांतरित खडक असे 3 प्रकार आहेत. आता याच्यात थोडं थोडं अनालिसिस करूयात. तर हा जो अंतर्निर्मित, सॉरी, पहिल्यांदा बघूयात आपण अग्निजन्य खडक म्हणजे काय नेमकं. तर अग्निजन्य खडक म्हणजे मॅग्मा अँड लावा ज्यावेळेस कूल होतात आणि हे थंड झाल्यानंतर काय होणार? सॉलिडिफाय होणार, त्यालाच म्हणतात अग्निजन्य खडक. आता याची एक्झाम्पल कोणतं? तर आपण बघितलं ग्रानाइट, त्यानंतर बघा बेसॉल्ट, आपण आता डिस्कस केलं वरच्या प्रश्नामध्ये बेसॉल्ट, पुन्हा गॅब्रो. आता याचे 2 प्रकार आहेत, अग्नि अंतर. आता हा सपोज लावा आहे, हा लावा फुटल्यानंतर ना हा बाहेर येतो, त्याला बहिर्निर्मित. कारण की तो लावा बाहेर आला, थंड झाला, त्याचं रॉक बनलं, त्याला म्हणतात बहिर्निर्मित. पण काही काही जो मॅग्मा असतो तो इथेच कुठेतरी, म्हणजे मध्येच त्याचं कूलडाऊन होतो आणि खडक बनतं असे जवळजवळ याच्यामध्ये, तर त्याला म्हणतात अंतर्निर्मित अग्निजन्य खडक. तर याची काही उदाहरणे आहेत अजून, मे बी आपल्याला नेक्स्ट टाइम खडक बदलून आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकेल. तर बहिर्निर्मित मध्ये येतं स्कॉरिया, त्यानंतर येतं डॅसाइट, पुन्हा प्युमाइक. ओके, आणि अंतर्निर्मित मध्ये येतं, आपण बघितलं अंतर्निर्मित ग्रानाइट. ओके, डाईक पण इकडले ग्रानाइट झाला, अँडाईट झाला. एक लक्षात ठेवा, डायराइट आणि सिलिस. थोडे टफ नाव आहेत मित्रांनो, पण आपल्याला आवश्यक आहेत एक्झामसाठी. आता हे जे सेडिमेंटरी म्हणजे जलजन्य खडक आहेत, आता जलजन्य नावावरूनच आपल्याला लक्षात येईल की समथिंग रिलेटेड टू रिव्हर. तर इथे आता बघा, जे खडकाचे तुकडे असतात ना, तर ही जी तुकडे आहेत ना खडकाची, तर ती दे कम टुगेदर आणि ते तुकडे एका जागेवर येऊन त्याचा मोठा दगड बनतो. ओके, छोट्या छोट्या, त्याला म्हणतात सेडिमेंटरी रॉक. ऍक्च्युली ही रिव्हर राईन एरियामध्ये थोडं जास्त प्रमाणात आपल्याला मिळते. आणि ही जे तुकडे असतात ना, तर ती एकमेकाला ज्यावेळेस जवळ येतात आणि मोठा दगड बनतो, त्या प्रोसेसला म्हणतात लिथिफिकेशन. ओके, ही टर्म्स आपल्याला एक्झाम मध्ये मे बी विचारलं जाऊ शकेल. आता याच्यात एक्झाम्पल बघूयात आपण. सँडस्टोन, पुन्हा लाईमस्टोन, ओके, शेल, ही त्याची उदाहरणे आहेत.
आता राहिला आहे आपलं रूपांतरित खडक. तर रूपांतरित खडक हे ज्यावेळेस रॉक गोज इंटू अंडरगो द प्रोसेस ऑफ रिक्रिस्टलायझेशन. रिक्रिस्टलायझेशन. ओके. आता रूपांतरित खडकाची उदाहरणे कोणती आहेत तर स्लेट, आपलं मार्बल, त्यानंतर क्वार्टझाईट. ओके, ही महत्वाची एक्झाम्पल आहेत. तर नेक्स्ट प्रश्न. ओके, तर याच्यामध्ये दिलेल्या आपल्याला भूरूपाच्या आकृत्या दिल्या त्या कशामुळे बनल्या त्याबद्दल विचार आहे. तर ही यू आकाराची आहे, तर ही बनली आहे हिम नदीमुळे. आता मेनली जिथे माउंटेन ग्लेशियर होतं ना, त्यामुळे ही यू आकार तयार होतो. आता घळई म्हणलं की आपली येते नदी. आता काय होतं, इरोजन होतं ना ऑफ रिव्हर स्टीम. आपली नदी ज्यावेळेस वाहते, आपण एक डायग्राम काढूयात, रिव्हरचं पूर्ण बघूया. त्याच्यामध्ये इथं रिव्हर ओरिजिन झाली. आता ती येते इथं मिअँडर फॉर्म करते. त्यानंतर एक असा पार्ट येतो की मग तिचे ट्रिब्युटरीज असतात ते त्याला येऊन मिळतात. मग त्या पार्टला म्हणतात आपण कॉन्फ्लुएन्स. त्यानंतर परत रिव्हर पुढे जाते, अशी टर्न मारते, याला म्हणतात ऑक्सबो. ओके, पुढे जाते, हा पुन्हा असा टर्न मारते, इथं काहीतरी फॉर्म करते, त्याला म्हणतात लिव्ह. असा एक कट होतो, त्याला म्हणतात ऑक्सबो लेक. त्यानंतर पुढे जाते, त्या मग फॉर्म करते डेल्टा. त्यानंतर येतं चॅनल. ओके, हे डेल्टा चॅनलच्या नंतर येतं इश्चुरीज. इश्चुरीज आलं की इथे येतं सी. ओके, सी मध्ये जाऊन ही ट्रेन होते. इश्चुरीज आपल्याला माहित आहे काय असतं. ओके, तर अशा प्रकारे रिव्हर फॉर्म होते. आणि इथं जे घळई आहे, इरोजन ऑफ रिव्हर, इथे घळई फॉर्म होते. आता नेक्स्ट कोणता येते त्यामध्ये वारखन. तर मित्रांनो, वारखन हे वाऱ्यामुळे होतं. सॉरी, बारखन हे वाऱ्यामुळे बनतं. आता वाऱ्यामुळे अजून काय काय बनतं मित्रांनो, जे डेझर्ट मध्ये जे असे तुफान येतात ना वादळाचे, रेतीचे, त्याच्यामुळे बघा हे वारखन बनतात. त्याचबरोबर मशरूम रॉक बनतो, पुन्हा झिवगन बनतं, पुन्हा इर्ग बनतं, असे. ओके, असे वेगवेगळे. अजून एक एक लक्षात ठेवा, सँड डोम बनतं. ओके, तर आता हे हा कमान, आता ही बनते समुद्र लाटापासून. आता समुद्र लाटेपासून अजून काय काय बनतं. समुद्र लाटेपासून एक तर बनतं सी केव, पुन्हा सी आर्क. अजून काय आहे का, हा सी स्टॅक. अशा गोष्टी याच्यापासून बनतात. ओके, मित्रांनो, ज्यावेळेस ही आपली रिव्हर असते ना, इतर बघितलं रिव्हर आणि हा समुद्र, ज्यावेळेस इथं जे रिव्हरचं वॉटर असतं ना ते लेस डेन्स असतं आणि सीचं वॉटर हे मोर डेन्स असतं. आता एक एक प्रश्न आहे, लक्षात ठेवा. ज्यावेळेस ना रिव्हर मधून आपली जहाज असते ना, जहाज ती समुद्रात जाते ना, त्यावेळेस काय होतं माहितीये का, थोडस ती आपली जहाजनं अपलिफ्ट होते, म्हणजे थोडं वर उचलल्या जाते. ओके, जस्ट लक्षात ठेवा, मे बी आपल्याला विचारलं जाऊ शकेल. आता आता नेक्स्ट प्रश्न पाहूयात, कारण याच्यात नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 72. तर मित्रांनो, याचे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. आता जे 35% डिस्ट्रीब्युशन होतं ना, तर 35% जे रिफ्लेक्ट होतं, रिफ्लेक्ट बॅक होतं, तर त्याच्यामध्ये काही प्रमाणात हे जी सोलार एनर्जी आहे ना, ती रिफ्लेक्ट होते स्पेसमध्ये, काही रिफ्लेक्ट बॅक टू टॉप ऑफ क्लाउड, आणि काही आईस आणि स्नो कव्हर मध्ये द्वारे ही रिफ्लेक्ट होऊन जाते. 35%चं जे सौरशक्ती म्हणजे सूर्याची जे किरण असतात ना, ती वापस जातात. तर ती ह्या तीन स्वरूपामध्ये वापस जातात. रिफ्लेक्ट स्पेस मध्ये होऊन, ओके, मग टॉप ऑफ द क्लाउड मधून रिप्लेस होऊन जातात,
आईस नो कव्हरला रिप्लेस होऊन जातात. आता 35% बघितलं ऍज अ प्रो ऍस्पिरंट आपल्याला काय करायचं आता बाकीचे 65% ऍब्झॉर्ब करते ना, तर मग ती ऍब्झॉर्ब करते तर त्याचे युटिलायझेशन कुठं आहे त्यामध्ये ऍव्हरेज रेंज मध्ये सांगतो मी 14% आहे विदिन ऍटमॉस्फिअर, 51% आहे अर्थ सरफेस वरती. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, जो समुद्र आहे आपला ओपन समुद्र म्हणतो मी इक्वेटोरियल रिजनच्या तिथला, तर तिथे जवळपास 94% सनरेज ऍब्झॉर्ब होतात आणि फक्त 6% हे आकाशामध्ये रिफ्लेक्ट बॅक होतात. तर नेक्स्ट प्रश्न पाहूयात आपण. जोड्या जुळवा वाऱ्याबद्दल. मित्रांनो चिनूक ह्या लू आपण याच्या आधी पण डिस्कस केलेला आहे 2017 मध्ये 2019 मध्ये तर आता आहेच हा. ओके, तर याचं आता एक सांगा याचं कॉमन सेन्स ना आपण उत्तर पाहूया. चिनूक आपण न्यूज मध्ये ऐकलंय की चिनूक हेलिकॉप्टर आपण अमेरिकेकडनं बाय केलंय. तर चिनूक हे उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वत. एक लक्षात ठेवा, मे बी विचारलं जाईल किंवा नाही पण, तर चिनूक ही त्या अमेरिकेमधली एक लोकल ट्राईब आहे. ओके, तर त्यानंतर आता चा आन्सर 4 आहे, आपला आन्सर ऑप्शन नंबर 4. आपल्याला सर्वांना माहिती आहे लू कुठे आहे, भारत उत्तर भारतातील मैदानी प्रदेश. फॉन कुठे आहेत, फॉन आहेत युरोपीय आल्प्स पर्वत आणि मिस्ट्रल आहे दक्षिण युरोप ते भूमध्य समुद्र. आता एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, हे जे चिनूक आहेत तर ही ड्राय हॉट विंड आहेत. फॉन ही हॉट अँड ड्राय, त्यानंतर लू स्ट्रॉंग हॉट आणि ड्राय आणि मिस्ट्रल आहे कूल. ओके, आता नेक्स्ट प्रश्न पाहूयात आपण. क्वेश्चन नंबर 74, जोड्या जुळवा. इकडे मृदा दिले आणि इकडे पीक दिले. मित्रांनो मृदेबद्दल पण आपण याच्या आधी 2017 मे बी 2018 ला पण पाहिलेला आहे आणि 2023 मध्ये पण याच्या रिलेटेड एक प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे हा जो टॉपिक आहे फार महत्वाचा आहे. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की काळी मृदामध्ये काय उगतं, कापूस. ओके, ब च आलं 4, ब च कुठं 4, एकच ऑप्शन, ऑप्शन नंबर 4 इज द आन्सर. आता याच्यात आपण डिटेल अनालिसिस करूयात. आता ही पर्वतीय मृदा, तर ह्या पर्वतीय मृदेमध्ये ना ही रिच असते ह्युमस मध्ये पण पुअर असते पोटॅश, त्यानंतर फॉस्फरस, लाईम. तर ह्या कमतरतेमुळे इथे फर्टिलायझर वापरतात आणि ह्या पर्वतीय मृदेमध्ये टी, कॉफी, स्पाइसेस सारखी उत्पादन केलं जातं. आता ही पर्वतीय मृदा कुठे आपल्याला फाउंड होते, म्हणजे कुठे नेमकी असते, तर ही जम्मू काश्मीर मध्ये, उत्तराखंड मध्ये, हिमाचल प्रदेश, वेस्ट घाट, ईस्ट घाट, पुन्हा पेनिन्सुलार प्लॅट्यू मध्ये, काही भाग आहे कर्नाटकच्या तिथे पण, थोडा तमिळनाडूच्या भागामध्ये पण आपल्याला भेटते आणि केरळच्या थोड्या भागात पण आपल्याला पर्वतीय मृदा सापडते. तर मित्रांनो आपण एका याच्यावरनं जवळपास 3 ते 4 पॉइंट डिस्कस केलेले आहेत. म्हणजे आता नेक्स्ट पाहूयात आपण काळी मृदा. आपण आत्ताच एका प्रश्नामध्ये बघितलं होतं की काळी मृदा बेसॉल्ट रॉक पासून फॉर्म होते, व्होल्कॅनिक इरोजन, ऐकलं ना. आता काळी मृदालाच रेगूर मृदा असं पण म्हणतात. आता ही नेमकी मिळते कुठे, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटका ह्या रिजन मध्ये, आणि म्हणजे आपण त्याला डेक्कन प्लॅट्यू पण म्हणू शकतो. डेक्कन प्लॅट्यूच्या एरियामध्ये पण ही आपल्याला मिळते. आता जी काळी मृदा आहे ही रिच इन कॅल्शियम कार्बोनेट, त्यानंतर मॅग्नेशियम, पोटॅश आणि लाईम. आणि डेफिशियन्सी कशात आहे याची, पुअर कशात आहे, नायट्रोजन मध्ये, फॉस्फरस मध्ये आणि ऑर्गॅनिक मटेरियल मध्ये. आता 2 झाले आपल्या. आता वाळवंटी मृदा, वाळवंटी म्हणजे सँडी सॉइल. आता इथे काय होतोय, रेनफॉल कमी होणार आहे. ओके, आता ही लो कशामध्ये, तर नायट्रोजन, त्यानंतर येतं ऑक्सिजन मॅटर्स, आणि हाय कशामध्ये असे येते, इट हाय इन
कॅल्शियम कार्बोनेट, पुन्हा फॉस्फेट. आता याच्यामध्ये उत्पादन कोणकोणते होतं? तर याच्यामध्ये होतं बार्लेचं उत्पादन, पुन्हा गव्हाचं, आपल्या कॉटनचं तर झालं, मक्का, पुन्हा बाजरा, डाळी दुळी आपल्या वेगवेगळ्या डाळी, आणि रेपसाइड सीड्स. आता राहिली आपली जांभी मृदा. एक मिनिट इथे लिहूयात. जांभी मृदा. आता जांभी मृदा, सॉरी, जांभी मृदा कुठे डेव्हलप होते नेमकी? तर जिथं हाय रेनफॉल आणि हाय टेम्परेचर असतं तिथे ही मृदा लॅटरेट सॉइल आपण मिळते. मित्रांनो, आपल्याला लॅटरेट सॉइल वरती प्रश्न आलेला होता, आणि त्यावेळेस आपण म्हटलं होतं की लॅटरेट सॉइल ही आयर्लंड मध्ये खूप जास्त प्रमाणात मिळत होती. याच्यामध्ये निकेलचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आढळतं. आठवला असेल मित्रांनो मे बी तुम्हाला हा प्रश्न. आता या ही जी जांभी मृदा आहे ना, ही लेस ह्युमस असते. ओके, तर नेक्स्ट प्रश्न, जोड्या जुळा परत. तर खडक आणि जिल्हा, तर गोंडवना हा यवतमाळ, गडचिरोली. धारवाड, धारवाड मिळतो आपल्याला भंडारा, गोदावरी. आर्कियन हा दगड सावंतवाडी, वेंगुर्ला. आणि विंध्या श्रेणीचे खडक आपल्याला चंद्रपूर मध्ये मिळतात. ओके, तर आता नेक्स्ट प्रश्न पाहूयात आपण. मित्रांनो, हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. नेक्स्ट प्रश्न, नदी काठावरील शहरे व त्यांच्या जोड्या लावा. तर आपल्याला माहित आहे की प्रवरा ही संगमनेर, पुन्हा पांझरा, धुळे, धाम, पनवार, तापी, भुसावळ. आता याच्यामध्ये ऍज अ प्रो ऍस्पिरंट आपण व्हॅल्यू ऍडिशन करूयात. आता गंगाखेडवर गोदावरी नदी आहे. पुन्हा गोरेगाव, याच्यावरती पण गोदावरी नदी आहे. मालेगाव वरती गिरणा रिव्हर आहे. आता एक महत्वाचा पॉइंट मध्ये, पुण्यामध्ये मुळा मुठा. कर्जत मध्ये उल्हास. नाशिक आणि नांदेड ही गोदावरी नदीवरतीच आहे. ओके, आतापर्यंत गोदावरीवरती आपण 4 बघितलेत आहेत, गोदावरी नदीवरती 4. अजून काय राहिलंय, तर महाड ही सावित्री नदीवरती आहे. कोल्हापूर, पंचगंगा. सांगली, कराड. सांगली ही कृष्णावरती आणि कराड ही कोयनावरती. नागपूर ही नाग रिव्हर वरती आहे मित्रांनो. आता नागपूरमध्ये गेलो तर आपण वर्ध्यावरती कोणती आहे तर बघूयात. वर्धावर आहे, सॉरी, वर्धा ही एक रिव्हर आहे, ती भालापूर वर शहरावरती आहे. भल्लारपूर वरती वर्धा रिव्हर आहे. ओके, तर आता वैनगंगा नदी ही भंडारा आणि गडचिरोली शहरावरती आहे. ओके, तर नेक्स्ट प्रश्न, कोणते विधान पर्याय निवडायचे आपल्याला आता जर ऑप्शन 1 बघितला ना, बघा, हेच सर्वांसाठी उपयुक्त साधन आहे. हाच आपला ट्रॅप वर्ड आहे मित्रांनो. मला सांगा, आता पर्वतीय डोंगराळ प्रदेशात सर्वांसाठी उपयुक्त साधन आहे? नाही मित्रांनो, हे जे हवाई वाहतूक आहे ना, ही फार कॉस्टली असते. ओके, त्याच्यामुळे आपण हे अफोर्ड करू शकत नाही. आणि हे जे आहे ना, रस्ते रेल्वे बनवायचे कामातीचे कठीण आणि खर्चिक आहे ऑब्विसली मित्रांनो. तर याचं उत्तर आपल्याला आहे ऑप्शन नंबर अ हे चुकीचं विधान, आणि जे दुसरं विधान आहे ते बरोबर विधान. र हे सत्य विधान, ऑप्शन नंबर 4 इज द आन्सर. आता हवाई वाहतुकीवर एक स्टॅटिक प्रश्न असा विचारला जाऊ शकेल की याची सुरुवात केव्हा झालेली आहे? तर 1911 मध्ये झाली आहे. तर मग पहिली फ्लाईट कोणत्या 2 स्थितीमध्ये झालेली असणार आहे? तर ती आहे अलाहाबाद आणि
नैनी. लक्षात ठेवा मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न. ओके. निवर्णीकरणामुळे हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते. पॉझिटिव्ह वाटते. वने जेव्हा प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे स्वतःचे अन्न तयार करतात तेव्हा मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईडचा वापर होतो. एक्झॅक्टली मित्रांनो, ऑप्शन नंबर एक अ आणि र दोन्ही सत्य असून र हे अ चे बिनचूक स्पष्टीकरण आहे. नेक्स्ट प्रश्न पाहूयात आता आपण. पर्याय निवडा. आता ही मित्रांनो याचा आन्सर ऑप्शन नंबर 2 आहे. याच्यामध्ये आपल्याला खूप व्हॅल्यू ऍडिशन करायचे. तर पहिले लक्षात ठेवा, ही आहे नॉर्थ, साऊथ, ईस्ट आणि वेस्ट. ओके, ही आपली कोस्ट लाईन झाली. ओके, इथे सह्याद्री वेस्ट घाट आहे, इथं डेक्कन प्लॅटू इथे आहे, इथं ईस्टर्न घाट, इथं मालाबार, इथे गोवा. ओके, आता आपण प्रत्येक वाऱ्यावरती थोडस रिव्हर्स इंजिनिअरिंग करूयात. पहिले घेऊयात आपण ईशान्य मान्सून वारे. तर ईशान्य मान्सून वारे ही ऑक्टोबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये फ्लो होतात. आता ह्या वाऱ्यामुळे मेनली रेनफॉल कुठे होतो मित्रांनो? आपण याच्या आधी याला डिस्कस केलेला आहे आपण. ऑक्टोबर हेट हा कन्सेप्ट मी त्यावेळी तुम्हाला सांगितला होता. जर हा तुम्हाला कन्सेप्ट आठवत असेल तर प्लीज कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा. ईशान्य मान्सून वारे ही मेनली रेनफॉल करतात तमिळनाडू, केरला, आंध्र प्रदेश, कर्नाटका, तेलंगणा. मित्रांनो ऑक्टोबर रेन हा कन्सेप्ट आहे, कारण की कन्सेप्ट आहे ह्या ऑक्टोबर महिन्यामध्ये जो टेम्परेचर असतं ते खूप जास्त असतं, प्रेशर जास्त असतं, त्यामुळे त्याला ऑक्टोबर हीट असं म्हणतात. ओके, अनप्लिजंट वेदर बनतं ह्यावेळेस काही काळासाठी, तर त्याला ऑक्टोबर हीट असं म्हणतात. तर काय राहिलं मित्रांनो, तर ध्रुवीय वारे. आता ध्रुवीय वारे म्हणजे पोलार विंड्स. पोलार विंड्स पोलार नॉर्थ किंवा साऊथ पोल पासून स्टार्ट होतात. आता ही पोलार विंड फॉर्म का होत आहे? ऍक्च्युली पोलार विंड म्हणजे इंटरॅक्शन बिटवीन सोलार विंड्स अँड अर्थ ऍटमॉस्फिअर. आता ध्रुवीय वारे झालं, पोलार नॉर्थ ईस्ट झालं. आता बघून बघूयात साऊथ वेस्ट मान्सून वारे. मित्रांनो याच्यामुळे आपल्याला सर्वात जास्त पाऊस मिळतो. जून ते सप्टेंबर ह्या कालावधीमध्ये ही वारे येतात. आणि आता नेक्स्ट पाहूयात याच्यामध्ये ट्रेड विंड. पहिले आपण पाहूयात ट्रेड विंड्स काय आहेत. तर मित्रांनो ट्रेड विंड्स ही पॉवरफुल प्रिव्हेलिंट विंड्स आहेत दॅट ब्लो फ्रॉम ईस्ट अक्रॉस ट्रॉपिक्स. आता ही जी पोलार विंड्स आहेत ही ईस्ट पासून फ्लो होते वेस्ट कडे, त्यामुळे याला म्हणतात वेस्टर्लीज. आणि यालाच अँटी ट्रेड विंड पण म्हणतात, कारण की साऊथ वेस्ट ट्रेड विंड जे आहेत त्यांना ईस्टर्लीज म्हणतात. ही परमनंट विंड आहे. ओके मित्रांनो, तर नेक्स्ट प्रश्न डिस्कस करूयात. मित्रांनो इथे कन्फ्यूज होऊ नका, कारण की ट्रेड विंडला अँटी ट्रेड विंड म्हणतो आपण, आणि वेस्टर्लीज, आणि हे साऊथ वेस्ट म्हणजेच आपली नैऋत्य व्यापारी वारे त्यांना ईस्टर्लीज. याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. ओके तर मित्रांनो, थँक्स फॉर वॉचिंग.